तर आपण या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी पाहत आहोत। विकिपीडियावरील आक्षेपार्ह मजकूर हटवा अशी मागणी आता साम टीव्हीच्या बातमीनंतर गृह खात्याकडून देखील करण्यात येते। तर आपण पाहिलं विकिपीडियावर आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आलेला आहे आणि याचं समर्थन KRK ने केलेलं आहे। पुन्हा एकदा वळूयात आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, इंद्रजीत सावंत यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। नेमकं KRK वरती आणि विकिपीडियावर हा मजकूर ज्याने कोणी लिहिलेला आहे त्याच्यावरती काय कारवाई होऊ शकते? नक्कीच पहिलं तर विकिपीडियावर हा मजकूर नेमका कोणी टाकला या सगळ्या संदर्भात आहे ती पहिल्यांदा चौकशी केली जाईल आणि या चौकशी केल्यानंतरून त्या सगळ्या संदर्भात देखील कारवाई होताना पाहायला मिळणार आहे। कमल खान सारख्या याने देखील आहे हा सगळा मजकूर आहे तो एक्सच्या माध्यमातून पोस्ट केलेला पाहायला मिळाला होता आणि त्यानंतरून याची देखील आहे ती देखील आता चौकशी आहे ती सरकारकडून केली जाताना पाहायला मिळणार आहे। आणि या सगळ्या संदर्भातल्या चौकशी करण्यासाठी डायरेक्ट IG ज्या सायबर सेलच्या यादव मॅडम आहेत यांनाच खरं तर देण्यात आलेले आहे। त्यामुळे अशा पद्धतीचा संभाजी महाराजांवर जर चुकीच्या पद्धतीने कोणी लिहित असेल तर हे देखील खपवून घेतलं जाणार नाही असा थेट इशाराच आहे तो मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला पाहायला मिळतो। त्यामुळे जर अशा पद्धतीचे जर कोणी चुकीच्या पद्धतीचा हा मेसेज देण्याचा प्रयत्न करत असेल त्याच्यावर देखील आता कारवाई होताना पाहायला मिळणार आहे। नक्कीच आक्षेपार्ह हा मजकूर आहे जो विकिपीडियावर आहे तर हा मजकूर हटवण्याविषयी गृह खात्याकडून सांगण्यात आलंय। गृह खात्याकडून दखल घेण्यात आलेली आहे साम टीव्हीच्या बातमीची। मात्र गृह खात्याकडून कोणाचं वक्तव्य समोर आलेलं आहे का किंवा तसं काही पत्र जारी करण्यात आलंय का? नक्कीच या सगळ्या संदर्भात कुठलंही पत्र आहे ते आलेलं नाहीये। मात्र मुख्यमंत्र्यांनी स्वतःच IG सायबरच्या त्यांना बोलावून घेण्यात आलं होतं आणि त्यानंतरून हा जो मजकूर कोणी लिहिला आहे हा काढून टाकावा आणि त्याचबरोबर अशा पद्धतीचं जर कोणी ट्विटच्या माध्यमातून जरी सांगत असेल तर या सगळ्या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश आहेत ते देण्यात आलेले आहेत। या सगळ्या संदर्भामध्ये देखील आता चौकशीला सुरुवात झालेली पाहायला मिळते कारण की साम टीव्हीने हा सगळा प्रकार आहे उघडकीस आणला होता आणि त्यानंतरून ही सगळी कारवाईला देखील हालचाली झालेल्या पाहायला मिळतात। गणेश, कारवाई तर KRK वरती होणारच आहे आणि ज्याने कोणी विकिपीडियावरती तो मजकूर लिहिलेला आहे त्याच्यावर देखील कारवाई होणार आहे। मात्र ही कारवाई नेमकी काय असू शकते? नक्कीच प्रथमतः ही सगळी पहिली चौकशी केली जाईल की नेमकं कशामुळे हा सगळा मजकूर अशा पद्धतीने लिहिला गेलेला आहे, कुठल्या माध्यमातून कुठल्या सोर्सच्या माध्यमातून हा खरा तर मजकूर समोर आणलेला आहे। पहिली ही सर्व माहिती घेतली जाईल आणि त्यानंतर या सगळ्या संदर्भात आहे तो गुन्हा दाखल केला जाऊ शकतो आणि या गुन्ह्यानंतरून या सगळ्या संदर्भात आहे ती कारवाई होताना पाहायला मिळणार आहे। प्रामुख्याने सायबर सेल यामध्ये विशेष करून आहे ते लक्ष ठेवून आहे आणि त्यामुळे सायबरच्या माध्यमातून जो काही गुन्हा दाखल होईल आणि त्यानंतरून त्यावर जी काही शिक्षा आहे ती शिक्षा देखील आता आहे या ज्यांनी कोणी हा संदर्भ दिला असेल या सगळ्यांवर ही कारवाई होईल आणि त्यामुळेच ही कुठेतरी गृह विभागाकडून महत्त्वाचं पाऊल आहे ते उचललेलं पाहायला मिळते कारण की चुकीचा मेसेज समाजामध्ये पोहोचवला जातोय आणि या चुकीचा मेसेज कोणी जो लिहितो आहे या सगळ्या संदर्भात देखील आहे ते गृह विभाग खपवून घेणार नाही कारण की आपल्याकडे जर बघितलं असेल की अशा पद्धतीचं जर चुकीचा महाराजांच्या विषयी कोणी जर आक्षेपार्ह जर टिप्पणी करत असेल तर यावर या अगोदर देखील आहे ते वेगवेगळ्या पद्धतीच्या कारवाई आहेत त्या झालेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे पुन्हा एकदा संभाजी महाराजांविषयी अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य खरं तर हे झालेलं आहे आणि या चुकीच्या वक्तव्यानंतर गृह विभागाने हे महत्त्वाचं पाऊल आहे ते उचललेलं पाहायला मिळतंय। नक्कीच छत्रपती संभाजी महाराज असो, छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा महाराष्ट्रातील भारतातील कुठलाही महापुरुष असो याच्या विरोधातील कुठलंही वक्तव्य हे खपवून घेतलं जाणार नाहीये। सगळेच लोक आता KRK कडून माफीची मागणी करतायत। त्या संदर्भामध्ये काही माहिती मिळू शकली आहे का? KRKचा कुठला व्हिडिओ किंवा वक्तव्य यानंतर माफी संदर्भातला आलेला आहे का समोर? नक्कीच KR खान कडून या सगळ्या संदर्भात आहे ट्विट नंतरून कुठलीच माहिती आहे ती समोर आलेली नाहीये। मात्र सगळ्या जो समाज माध्यमामधून आहे ते KR खानवर टीका होताना पाहायला मिळते आणि या सगळ्या संदर्भात गृह विभाग म्हणजे सरकारच्या वतीने देखील दखल घेतल्यानंतरून आता KR खान या सगळ्या संदर्भामध्ये माफी मागतायत का हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र या अशा चुकीच्या पद्धतीचा एखादा संदेश पोहोचवून आहे ते समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का या सगळ्या संदर्भात देखील आहे ती चौकशी होईल।
होईल आणि या चौकशीनंतरून या KR खान असेल या विकिपीडियावर ज्यांनी हा कोणी मजकूर लिहिलेला आहे याच्यावर देखील आता ती कारवाई होईल। मात्र आता या सगळा प्रकार सगळा उघडकीस आल्यानंतरून आता KR खान नेमकी माफी मागतायत का हे देखील पाहणं आता गरजेचं आहे, कारण की सगळ्या समाज माध्यमातून आहे KR खाननी माफी मागावी असं देखील आहे ते म्हटलं जातं। त्यामुळे KR खान पुढे येऊन या सगळ्या संदर्भात माफी मागतात का हे देखील पाहणं आता गरजेचं आहे। नक्कीच गणेश, आपण पाहतोय कमाल खान त्याच्या या चित्रविचित्र वक्तव्यांमुळे कायमच फेमस झालेला आहे। त्याच्या अभिनयापेक्षा तो जर फेमस झाला असेल तर त्याच्या या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे। याच्या आधी देखील त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत, अनेक वेळा त्याने असे वक्तव्य केलेले आहेत। त्या गुन्ह्यांबद्दल काही माहिती मिळालेली आहे का? त्याच्यानंतर त्यावरती काही कारवाई केली गेली आहे का? कारण आधीच जर त्याच्यावरती काही कारवाई झाली असती तर आज त्याने हे वक्तव्य पुन्हा केलं नसतं। नक्कीच अशा पद्धतीचं ज्यावेळेस आक्षेपार्ह वक्तव्य कोणीही ट्विट केलं जात असेल या कोणी बोललं जात असेल त्यावेळेस त्याच्यावर कारवाई होताना पाहायला मिळते, कारण की या अगोदर देखील आपण बघितलं असेल की वेगवेगळ्या प्रकारचे जर महापुरुषांवरचे जर कोणी एक्सच्या माध्यमातून पोस्ट असेल या काही वक्तव्य केले असेल त्यानंतरून एकंदरीत निषेध होताना पाहायला मिळाला होता आणि विशेष करून याच्या कारवाईला देखील आहे ते सामोरं जावं लागलं होतं। मात्र कमाल खान यांनी देखील या अगोदर देखील अशा पद्धतीच्या जेव्हा पोस्ट केल्या होत्या त्यावेळेस देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतरून त्यांना वेगवेगळ्या पद्धतीची शिक्षा देखील आहे ती भोगावी लागली होती। मात्र आता संभाजी महाराजांच्या विषयी जी काही टिप्पणी त्यांनी केलेली आहे त्यामुळे यामध्ये नेमकी कुठली शिक्षा होते हे देखील आता पाहणं गरजेचं आहे।